सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. मी प्राध्यापक राहुल भानुदास गोदाम, स्पीकर्स बाय राहुल गोदाम या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा विषय हा प्रत्येकासाठीच अतिशय महत्त्वपूर्ण आणि जिव्हाळ्याचा आहे. मी असं का म्हणतोय हे तुम्हाला कळेलच. संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. अतिशय सुंदर ओळी आहेत त्यातल्या. संत तुकोबाराय आपल्याला सांगतायत, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम. म्हणजे धर्माचं पालन करायचं असेल, धर्म पाळायचा असेल, तर जे काही पाखंड आपल्याकडे चालू असेल त्याचं खंडन केलं पाहिजे, त्याचं निर्दालन केलं पाहिजे, त्याला नष्ट केलं पाहिजे. असा एक मोलाचा आणि महान संदेश जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबाराय यांनी आपल्याला दिलेला आहे. आणि आजचा विषय हा याच्याशी संबंधित आहे. खर तर प्रत्येक धर्मामध्ये माणसाने माणसाप्रमाणे वागलं पाहिजे, अशी मौल्यवान शिकवण आपल्याला बघायला मिळते. परंतु हजारो वर्षापासून बहुजन समाजातल्या एका मोठ्या वर्गाला त्याचं माणूसपण नाकारलं गेलं, त्याचं माणूस असणं नाकारलं गेलं आणि त्याला प्रवाहाच्या बाहेर ठेवलं गेलं. श्वास घेणं तर ठीक आहे, पण पाणी पिण्याचं देखील स्वातंत्र्य आम्हाला नव्हतं. मित्र हो, उन्हाळ्याचे दिवस चालू आहे. आज आपल्याला प्रचंड तहान लागते. पाणी नाही मिळालं तर जीव कसा कासावीस होतो. परंतु 100 वर्षांपूर्वी हेच पाणी आपल्याला दिलं जात नव्हतं. का? तर आपल्याला अस्पृश्य मानलं जात होतं आणि अस्पृश्यांना पाणी पिण्याचा अधिकार प्रस्थापित समाज व्यवस्थेनं आपल्याला दिला नाही. आणि म्हणून 20 मार्च 1927 विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या 14 तळ्यामध्ये पाण्याचा सत्याग्रह केला. आणि आज त्याचं 100वे वर्ष सुरू होत आहे. आज 2026 20 मार्च आहे, तर 2027 ला याच महत्वपूर्ण लढ्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. तर सर्वात प्रथम तुम्हाला महाडच्या या 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या दिवसाच्या प्रचंड अशा शुभेच्छा देतो. हे आंदोलन अतिशय महान अशा प्रकारचं आंदोलन होतं. आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पाणी ही किती महत्वाची गोष्ट आहे आपल्यासाठी. आपण जेवण करतोय, पण जेवणानंतर पाणी हे घेतलंच पाहिजे. पाणी पिल्याशिवाय खऱ्या अर्थानं आपलं जेवण हे पूर्णत्वास जात नाही. परंतु हेच पाणी जर आपल्याला केवळ आपण विशिष्ट समाजात जन्मलो म्हणून मिळत नसेल, तर अशा अनिष्ट चालीरीतींच्या वरती प्रहार झालाच पाहिजे, असं त्यावेळेला
डॉक्टर बाबासाहेबांना वाटलं आणि म्हणून बाबासाहेबांनी ठरवलं की आपल्याला पाण्याचा सत्याग्रह करायचा. नेमका हा सत्याग्रह होता कशासाठी? पाणी पिण्यासाठी होता? नाही, हा सत्याग्रह पाणी पिण्यासाठी नव्हता. तर हा सत्याग्रह मानवी हक्क प्रस्थापित करण्यासाठी, समता प्रस्थापित करण्यासाठी हा लढा होता. तुम्ही जर आम्हाला हिंदू धर्मातले भाग मानत असाल तर आम्ही देखील या तळ्यातलं पाणी प्राशन करू शकतो हे सांगण्यासाठी, हे दाखवून देण्यासाठी हा सत्याग्रह होता. बाबासाहेबांनी त्या ठिकाणी जे भाषण केलं ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. त्यांनी सांगितलं की पाणी पिल्यानं, म्हणजे इकडचं हे पाणी पिल्यानंतर, या तळ्यातलं आम्ही पाणी पिल्यानंतर आम्ही काय अमर होणार आहोत अशातला भाग नाहीये. किंवा पाणी नाही घेतलं इकडचं, या चौदार तळ्यातलं पाणी आम्ही नाही घेतलं तर आम्ही मरणार आहोत असंही काही नाहीये. पण ज्या ठिकाणी कुत्री मांजरं पाणी पितात, ज्या ठिकाणी इतर धर्मातले लोक पाणी पितात, ते पाणी आम्हाला प्राशन करण्याचा हक्क नाहीये. आम्ही माणसं असून सुद्धा आम्हाला हे पाणी मिळत नाही. तर आम्हाला मानवी हक्क खऱ्या अर्थानं प्रस्थापित करायचे आहेत. म्हणजे हा लढा म्हणजे एक मानवी हक्कांचा जाहीरनामा आहे. अशा प्रकारचे एक मौल्यवान विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेला मांडलेले आपण पाहतोय. बाबासाहेबांनी सांगितलं, बाबासाहेबांनी एक हाक दिली की आपल्याला 20 मार्चला महाडमध्ये सगळ्यांना एकत्र यायचंय आणि पाण्याचा सत्याग्रह करायचा आहे. पाणी यायचंय. तिथं येऊन बाबासाहेबांची हाक ऐकली प्रत्येकानं. बाबासाहेबांचा हा संदेश गावागावापर्यंत गेला, लहान थोरापर्यंत ही बातमी पोचली आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एकच इच्छा निर्माण झाली की आम्हाला जायचंय, आम्हाला बोलवलंय बाबासाहेबांनी पाणी पिण्यासाठी, आंदोलन करायचंय, सत्याग्रह करायचंय, आम्हाला जायचंय चौदार तळ्याला, महाडला जायचंय. आणि प्रत्येक माणूस निघाला. लहान थोर महिला हे सगळे आपल्या मूक नायकाच्या सांगण्यावरून, आपल्या उद्धारकर्त्याची आज्ञा पाळायची म्हणून महाडमध्ये एकत्र आले. रायगडची भूमी आहे. रायगड आपल्याला माहित आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महत्वाचं काम या रायगडमध्ये केलेलं आहे. आणि याच भूमीला वंदन करून बाबासाहेबांनी इथे समानतेसाठी रणसंग्राम केलेला आहे. समतेसाठी एक लढा बाबासाहेबांनी शिवरायांना वंदन करून इथे सुरू केलेला आहे. ज्या वेळेला रायगडला बाबासाहेब गेले, मित्रांनो, ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे की बाबासाहेबांनी रायगडला जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे. एक दिवस मुक्काम देखील केलेला आहे रायगडमध्ये. शिवाजी महाराजांचा बाबासाहेबांना प्रचंड आदर होता. हे आपल्या सर्वांना हे माहीत असलं पाहिजे. आणि आपण आपल्या या महापुरुषांचा तशाच पद्धतीने सन्मान केला पाहिजे. आणि मग हे बाबासाहेबांचे अनुयायी त्या ठिकाणी एकत्र आले. 19 मार्च आणि 20 मार्च हा 2 दिवसाचा कार्यक्रम होता. तर याच्या पार्श्वभूमीचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसतं की 1923 साली C.K. बोले नावाचे व्यक्ती आहेत, त्यांनी मुंबई विधिमंडळामध्ये एक ठराव पास केला
की हे जे चौदार तळ आहे हे सार्वजनिक आहे, हे काय व्यक्तिगत कोणाच्या मालकीचं नाहीये. तर या चौदार तळ्यातलं पाणी सगळ्यांना प्यायला मिळालं पाहिजे. हा ठराव त्यावेळेला पास झाला, परंतु याची अंमलबजावणी प्रत्यक्षात होत नव्हती आणि म्हणून या सत्याग्रहाची गरज निर्माण झाली. सत्याग्रह करायचा होता, पाणी प्राशन करायचं होतं. आणि मग बाबासाहेबांचे हे अनुयायी, बाबासाहेबांच्या सोबत हजारो लोक त्या ठिकाणी महाडला जमले आणि पाण्यासाठी सर्वप्रथम बाबासाहेब त्या चौदार तळ्याचा त्याची एक एक पायरी चढत खाली उतरले आणि तळ्यातलं पाणी प्राशन केलं. बाबासाहेबांनी पाणी घेतलं. ज्या वेळेला बाबासाहेबांनी पाणी घेतलं, पाणी प्राशन केलं, तेव्हा पाण्यासाठी किंवा पाणी पिण्यासाठी त्यांचे एक 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 अनुयायी पुढे झाले आणि सगळ्यांनी आपल्या या महानायकाने जे केलं तशा पद्धतीने सगळ्यांनी पाणी प्राशन केलं, सगळ्यांनी पाणी पिलं. हे सगळं चालू असताना गावामध्ये काही जातीयवादी लोकांनी खोटा प्रचार केला. त्यांनी सांगितलं की बाबासाहेबांनी आता पाणी वाटवलंय, आता ते मंदिर वाटवणार आहे. लक्षात घ्या, माणसाच्या स्पर्शानं पाणी वाटत होतं त्यावेळेला. इतकी वाईट परिस्थिती होती. म्हणजे आपला जन्म सारख्याच पद्धतीने होतो, आपण दिसायलाही सारखेच दिसतो. अरे आपलं रक्तही लाल असतं, आपण माणूस असतो. पण हेच माणूस असणं हे तेव्हा मान्य केलं गेलं नाही आणि माणसाच्या स्पर्शाने पाणी बाटलं गेलं. कुत्र्याच्या मांजराच्या स्पर्शानं पाणी बाटत नव्हतं, पण माणसाच्या स्पर्शानं पाणी अपवित्र होत होतं. खोटा प्रचार केला की पाणी पाठवलं बाबासाहेबांच्या अनुयायी. आणि मग आता ते रायरेश्वराचं मंदिर सुद्धा पाठवणार आहे असं बोलल्यानंतर गावातल्या लोकांना राग आला आणि हातामध्ये काठ्या घेऊन, जे काही हातामध्ये मिळेल ते घेऊन ते त्या मंडपाकडे निघाले. मंडपाकडे आल्यानंतर माणसं जेवायला बसलेली असताना त्यांच्यावरती हल्ला करण्यात आला. अन्न पाण्यामध्ये माती टाकण्यात आली. अनेकांना दगड लागली, अनेक लोक जखमी झाले. बाबासाहेबांवरती देखील हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, पण बाबासाहेबांच्या अनुयायांनी त्यांना बाजूला केलं. हल्ला झाला, लहान मुलांना मारलं गेलं, महिलांवरती हल्ला झाला. पण बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही कुठल्याही मंदिरामध्ये जाणार नाही, आम्ही कुठेही जाणार नाही, आम्ही फक्त चौदार तळ्याचा सत्याग्रह करण्यासाठी इथे आलेलो आहोत. आणि त्यावेळेला बाबासाहेबांनी जो काही हे आंदोलन सुरू केलं होतं, तेव्हा बाबासाहेबांच्या सोबत प्रचंड मोठा जनसमुदाय होता. जर त्यांनी ठरवलं असतं की यांना उत्तर द्यायचं, तर प्रचंड मोठं युद्ध त्या ठिकाणी झालं असतं. पण बाबासाहेबांनी ठामपणे सांगितलं की आपल्याला कोणतीही हिंसा करायची, आपल्याला हिंसा करायची नाहीये, आपल्याला हा लढा अहिंसेच्या मार्गाने लढायचा आहे. आणि बाबासाहेबांचं हे म्हणणं त्यांच्या अनुयायांनी ऐकलं आणि मग या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी हा लढा, बाबासाहेबांनी सुरू केलेला हा लढा यशस्वीपणे चालत असताना काही कर्मठ लोकांनी त्याच्यामध्ये अशा प्रकारचं विघ्न आणण्याचा प्रयत्न केला.
नंतर या लढ्याचं याबद्दल खटला चालला कोर्टामध्ये. ती काही लोक गेली आणि या वकील म्हणून बाबासाहेबांनी ही बाजू मांडली की हे तळ कसं सार्वजनिक आहे हे सांगितलं. तब्बल 5 वर्षाच्या संघर्षानंतर निकाल बाबासाहेबांच्या बाजूने लागला आणि तळ सगळ्यांसाठी खुलं झालं. मित्रांनो, हा जो काही इतिहास आहे हा आपल्यापर्यंत आला पाहिजे. हा आपण सर्वांनी वाचला पाहिजे, ऐकला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. आणि बाबासाहेबांचा लढा हा केवळ पाण्याच्या सत्याग्रहासाठी नव्हता, तर तो समता प्रस्थापित करण्यासाठी होता. तर ती समता खऱ्या अर्थानं आज प्रस्थापित झाली आहे का? आजची काय परिस्थिती आहे याबद्दल सुद्धा विचार केला पाहिजे. आजची परिस्थिती काय आहे आणि त्याबद्दल आपली भूमिका आपण काय करतोय. बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये काम करत असताना, फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करत असताना आपण समाजाच्या या प्रश्नांच्यासाठी नेमकं काय करतोय किंवा काय केलं पाहिजे याचा सुद्धा विचार होणं काळाची गरज आहे. तर सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ प्रत्येकाने पाहावा, चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं. कारण हे विचार आपल्याला कळणं महत्वाचं आहे, गरजेचं आहे. आणि हे जर आपण केलं तर आपल्याला पुन्हा पुन्हा चांगल्या पद्धतीने संवाद साधता येईल. तर पुन्हा एकदा या 20 मार्च 1927 महाडचा 14 तारखेचा सत्याग्रह या दिवसाच्या निमित्ताने, या महत्त्वपूर्ण दिवसाच्या निमित्ताने महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो लढा उभारला त्याबद्दल बाबासाहेबांना आणि त्यांच्या संपूर्ण अनुयायांना, सर्व संत महापुरुषांना विनम्र अभिवादन करतो आणि पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. जय भीम. धन्यवाद.